आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काय झालं? बघ ना, या पोराने काय हाल करून घेतलेत. कनी कनी हे बाळा, बाळा काय झालं? कनी हे बाळा, मग काय झालं याला? माझ्या बरोबर दिवसभर या देवळातून त्या देवळात फिरत होता. अन्नाचा कण पण नाही घेतला आणि पाण्याचा घोट पण नाही घेतला. मग त्याला अचानक चक्कर आली आणि मग मी त्याला उठ उठ म्हणलं तरी उठ ना. बघ ना गणी, हे गणी, डोळे उघडणे बघ. गणी माझ्याकडे बघ ना. मी आता आयडीला काय बी नाही होऊन देणार. मी तायडीचा जीव वाचवणार आहे. ए गणी, तायडी कुठे? गणी बाळा शांत हो, शांत हो तू. तुझ्या तायडीला ना काय बी नाही होणार. तुझी तायडी आली आहे तुझ्या जवळ. इकडे बघ ना. बा पाणी पाणी. हे घे, हे घे. तायडी कुठे? हे बघ, आली ना ताईड. नाही पिणार पाणी. गणी थोडंसं पाणी. ऐक माझं पाणी पी. गणी शपथ आहे तुला माझी. तुला जर का वाटत असेल ना की मला काय बी होऊ नये तर आता तू पाणी पिशील. आणि हे असं व्रत वगैरे करायची काय गरज आहे? आणि तसं बी लहान मुलं कधीच व्रत करत नाही. मी त्याला तेच सांगितलं, पण ऐकतोय कुठं माझं. तू पाणी पी. धर गणी, पाणी पी म्हणलं ना. हे बघ, तू आता जर का पाणी प्यायला नाहीस ना तर मी आताच मरून जाईन. तायडी मग पाणी पी. असं नको बोलू. पाणी पी. मी कसं पाणी? पाणी पी म्हणलं ना. पाणी पी बरं. मला काय बी ऐकायचं नाही. पाणी पी. तिथं चक्कर येऊन पडला होता. असा हातात उचलून घेऊन आलो, पाण्याची बाटली घेऊन आली, पण पाणी नाही प्यायला तो. बा तू नको काळजी करू. गणीला काय बी नाही होणार. त्याला लवकर बरं वाटेल. तू चल, आपण याला घरला घेऊन जाऊ. अच्छा अच्छा. वा, तू हे व्रत कसं करणार? का नाही करणार? तुला मलाच उचलता येत नव्हतं. तू तायडीला कसं उचलणार? तुझं वयोमान पाहता हे व्रत तुला जमेल, झेपेल असं मला वाटत नाही रे. माझ्या पारूचा जीव वाचवण्याकरता मी काही करू शकतो. इतक्या आत्मविश्वासानं बोलू नकोस रे मारुती. पारूला हातावर उचलून दर्शनाला घेऊन जावं लागेल तुला. ते काही नाही, काही बी होते, मी उद्याचं व्रत पूर्ण करणारच. आज एका दिवसातच गणी आणि बाची ही अवस्था झाली. त्यांना उद्याचं व्रत नाही झेपणार.